काँग्रेसचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आदेश, मनसेची साथ सोडा नाहीतर महाविकास आघाडीमधून बाहेर पडा. सविस्तर सांगतो. मुंबई महापालिकेच्या म्हणजेच बीएमसी निवडणुकीचे बिगुल वाजायला अवकाश असला तरी राज्यातील राजकीय घडामोडींनी जोर धरला आहे. महाविकास आघाडीचे भवितव्य काय, उद्धव ठाकरे यांची शिवसेना कोणासोबत जाणार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या समीकरणात कुठे आहे, या प्रश्नांची महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा एकदा रंगत आणली आहे. काँग्रेस पक्षाने एकला चलोरीची भूमिका घेऊनही आता उद्धव ठाकरेंसाठी संवादाचे दरवाजे उघडल्याची चर्चा आहे. पण त्यासाठी त्यांनी मनसेची साथ पूर्णपणे सोडण्याची अट घातल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आघाडी वाचवण्यासाठी स्वतः लक्ष घातले आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील जुने वाद आणि मनसेच्या उपस्थितीने निर्माण झालेले नवे तिढे कसे सुटणार हे पाहणे उत्सुकताचे ठरणार आहे. काय आहे प्रकरण, चला सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच. उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील संभाव्य युतीच्या चर्चा महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना फारशा रुचलेल्या नाहीत. हे लपून राहिलेलं नाही. विशेषतः काँग्रेस पक्षाकडून यावर तीव्र विरोध दर्शवला जात आहे. या विरोधामागे एक मोठी पार्श्वभूमी आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला पूर्ण विश्वासात न घेता मनसेच्या काही प्रमुख नेत्यांशी अनौपचारिक संपर्क वाढवला होता. ही गोष्ट काँग्रेसच्या नेतृत्वाला प्रचंड खटकली होती. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी याबाबत शिवसेनेकडे आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली होती. मुंबई आणि उपनगरात काँग्रेसचा एक मोठा आधार हिंदी भाषिक मतदार आहे. मनसेची जुनी मराठी अस्मिता आणि परप्रांतीय विरोधी भूमिका यामुळे काँग्रेस हा मतदार दुखावला जाऊ शकतो अशी भीती काँग्रेस नेत्यांना नेहमीच वाटत आली आहे. त्यामुळे मनसेसोबत कोणत्याही प्रकारची युती किंवा समझोता झाल्यास त्याचा थेट फटका काँग्रेसच्या वोट बँकेला बसणार हे उघड आहे. यामुळेच मनसेला महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट करून घेण्यास काँग्रेसचा प्रखर विरोध आहे. काँग्रेस नेते सातत्याने ही भूमिका मांडत आले आहेत की काँग्रेस पक्ष हा नेहमी समविचार पक्षांसोबतच निवडणुका लढवतं. मनसेची विचारधारा आणि काँग्रेसची धर्मनिरपेक्ष भूमिका यात मोठी विसंगती आहे. यामुळे वैचारिक स्तरावर मनसेला स्वीकारणे काँग्रेसला राजकीयदृष्ट्या अडचणीचे ठरले आहे. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी याच भूमिकेचा पुनरुच्चार करताना स्पष्ट केले की मनसेसोबत जाण्याचा प्रश्नच नाही. काँग्रेस फक्त समविचारी पक्षांसोबतच निवडणूक लढवेल. या जुन्या वादांमुळे काँग्रेसमध्ये मनसेबद्दलची नाराजी अद्यापही कायम आहे आणि म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी मनसेची साथ सोडल्यास काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करू शकते, असा प्रस्ताव काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी मातोश्रीला पाठवल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची फूट टाळण्यासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्वतः सूत्रे हाती घेतल्याचे समजते. पवारांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी दूरध्वनीवर चर्चा केली आहे. मुंबई महापालिकेसाठी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी एकत्र लढावे अशी पवारांची स्पष्ट इच्छा आहे. सध्याच्या राजकीय वातावरणात मतदार यादीतील घोळ आणि मतचोरीच्या मुद्द्यांवर सर्व विरोधक एकत्र येऊन आंदोलन करत आहेत. अशा परिस्थितीत निवडणुकीच्या वेळी जर हे पक्ष वेगळे लढले तर त्याचा चुकीचा संदेश मतदारांमध्ये जाईल. विरोधी पक्षांमध्ये एकही नाही असा नकारात्मक सूर निर्माण होण्याची शक्यता पवारांना वाटत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मनसेला महाविकास आघाडीत सामावून घेण्याबाबत शरद पवार सकारात्मक आहेत. भाजप विरोधात अधिक मजबूत आणि प्रभावी लढा देण्यासाठी सर्व संभाव्य पर्याय खुले ठेवण्याची भूमिका पवारांनी घेतल्याचे दिसत आहे. शरद पवारांच्या या भूमिकेमुळे काँग्रेसवर आघाडी म्हणून एकत्र येण्यासाठी दबाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र काँग्रेसच्या भूमिकेत अद्याप कोणतेही बदल झालेला दिसत नाही, कारण त्यांचा मनसेला विरोध कायम आहे. उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांच्यातील या मनसे अटीच्या चर्चेने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली असली तरी मनसेकडून यावर अत्यंत शांत आणि तटस्थ प्रतिक्रिया आली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितले की मनसे हा स्वतंत्र पक्ष आहे. आमचे निर्णय पक्षाध्यक्ष राज ठाकरे घेतील. इतर कोण काय म्हणतात किंवा कोणाशी चर्चा करतात याचा आमच्याशी संबंध नाही. यावरून हे स्पष्ट होते की
मनसे सध्याच्या राजकीय चर्चांनी अजिबात विचलित झालेला नाही. मनसेची भूमिका थेट मातोश्री किंवा सिल्वर ओकच्या दारात न पाहता ती फक्त कृष्ण कुंज मधूनच निश्चित होणार आहे. येत्या काही दिवसात मुंबईच्या राजकारणात मोठे राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेस पक्ष सोमवार किंवा मंगळवारी मुंबई महापालिकेच्या संदर्भात एक महत्त्वाची बैठक घेण्याची शक्यता आहे. या बैठकीत शरद पवारांनी व्यक्त केलेल्या भूमिकेवर काँग्रेसचे नेते नेमका काय निर्णय घेतात हे पाहावे लागेल. काँग्रेस स्वबळावरच्या भूमिकेवर ठाम राहते की मवियातील सर्वात मोठा पक्ष म्हणून ती आपल्या भूमिकेत बदल करते, यावर भविष्यातील समीकरणे अवलंबून असतील. या सर्व घडामोडींच्या केंद्रस्थानी उद्धव ठाकरे आहेत. त्यांना आता दोन पैकी एकाची निवड करावी लागणार आहे. मित्रांनो, मनसेची साथ राज ठाकरेंसोबत संभाव्य युती करून मराठी मतांचे विभाजन टाळण्याचा प्रयत्न करणे, त्यानंतर काँग्रेसची अट स्वीकारणे, मनसेसोबतच्या चर्चांना पूर्ण विराम देऊन काँग्रेसच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत महाविकास आघाडीत एकसंघ राहणे. मित्रांनो, मुंबईची महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजप शिंदे गट एकीकडे पूर्ण ताकदीने उतरले आहेत, तर दुसरीकडे विरोधकांच्या गोटात मनसेच्या मुद्द्यावरून एक मोठी राजकीय उलथापालथ सुरू आहे. काँग्रेस मनसेला विरोध करत आहे, तर शरद पवार आघाडी टिकवण्यासाठी मनसेबद्दल सकारात्मक भूमिका घेत आहे. या दोन टोकांच्या भूमिकांमध्ये उद्धव ठाकरे कोणता मार्ग निवडतात यावरच मुंबई महापालिकेतील महाविकास आघाडीचे भविष्य आणि राज्याच्या राजकारणाची पुढील दिशा निश्चित होणार आहे. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरेंना दिलेला काँग्रेसचा आदेश ते पाळणार का? उद्धव ठाकरे मनसेची साथ सोडणार का, किंवा मनसे महाविकास आघाडीमध्ये येणार का? तुमच्या मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.